वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, तर त्याच्या पेज नंबर 15 वर जर का तुम्ही बघितलं टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 15 वर एक ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे सॉल्व्ह करायची आहे. स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करणार आहे. इथे काय करायचं, हे जे दोन इक्वेशन दिलेले आहेत तर ते आधी घेऊया. आपण असं लिहूया नोटबुक मध्ये. पण पहिलं काम काय करा, 3x - 2y, जस्ट मिनिट, 3x - 2y इज इक्वल टू 3 हे फर्स्ट इक्वेशन, आणि सेकंड इक्वेशन आहे 2x + y इक्वल टू 16. त्याला नंबर 1 आणि 2 द्या नोटबुक, आणि मग आपल्या इथे फिल इन द ब्लँक्स आहेत ते आपण कम्प्लीट करूया. आता इथे जर आपण बघितलं तर डी फाइंड आउट करायचं पहिल्यांदा आपल्याला. तर डी साठी रूल लक्षात ठेवायचा 12. 12 साठी म्हणजे त्याचे नंबर लिहूया 1, 2 आणि 3. तर 12 म्हणजे 1 च्या खाली आणि 2 च्या खाली असणारे नंबर. 1 च्या खाली कोण आहे, 3 आणि 2 आहे. तर इथे लिहूया 3 आणि 2. आणि 2 च्या खाली कुठले नंबर आहेत, तर 2 च्या खाली आहेत -2 आणि इथे काही नाही म्हणजे 1. ओके, सो -2 इथे घेतला, इथे किती घ्यायचं, 1 घ्यायचं. मग हा डिटर्मिनंट जर समजा आपण सॉल्व्ह केला, नोटबुक मध्ये हा सॉल्व्ह करा. 3 - 2 2 1 हा पहिल्यांदा सॉल्व्ह करायला लागेल. तर याच्यात काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 1, मिडलचं साइन मायनस, परत इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस, जस्ट मिनिट, ओके, -2 × 2. ओके, 3 1 चा किती येणार, 3, मायनस मायनस काय होणार, प्लस, आणि 2 2 चा किती येणार, 4. 3 + 4 म्हणजे किती येणार, इथे डायरेक्टली तुम्ही 7. हे कॅल्क्युलेशन नोट करा, इथे केलेलं आपण. आता त्याच्यानंतर पुढची स्टेप, ही ऍक्टिव्हिटी मधला हा पहिला पार्ट झाला. इथे लिहिलेला आहे 3 - 2 2 1 असं घेतलेलं आहे. 7 आलं. आता dx फाइंड आउट करायचं. तर dx साठी रूल काय लक्षात ठेवायचं, 32. तर 32 म्हणजे 3 च्या खाली कुठला नंबर आहे तो घ्यायचा, 3 आणि 16. ओके, त्यातला हा 3 च्या खालचे घेतला. तर 2 च्या खालचे नंबर कुठले आहेत, -2 आणि हा 1. ओके, त्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो 3 × 1, मिडलचं साइन मायनस, -2 × 16. ओके, इथे बघा 3 1 जा 3, मायनस मायनस काय होणार, प्लस, 16 2 जा 32. ओके, मायनस मायनस प्लस झाले, 16 × 2 किती येणार, 32. आणि 32 प्लस जर हे केलं 3 + 35. सो हे सुद्धा कॅल्क्युलेशन नोट करा. इथे आपण तो डिटर्मिनंट लिहूया, 3 16 -2 1, आणि त्याचा आन्सर किती आलेला आहे, 35 आलेला आहे. ओके, आता हे केल्यानंतर इथे शेवटचं फाइंड आउट करूया आपण, dy. dy साठी रूल काय आहे, 13 1 3. 1 च्या खाली कुठले नंबर आहेत ते नोट करा. 1 च्या खाली आहेत 3 आणि 2 आहे. 3 2 आणि 3 च्या खाली नंबर 3 16. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 16 - 3 × 2. ओके, तर हे केल्यानंतर म्हणजे इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडलला मायनस, 16 × 3 48, 3 2 जा 6 येणार, 3 × 2 केलं 6 येणार, म्हणजे किती येणार आन्सर, 42. आधी पहिल्यांदा हा डिटर्मिनंट लिहायचे, 3 2 3 16, आणि सॉल्व्ह करून त्याचा आन्सर किती आलेला आहे, 42. ओके, हे सगळे आन्सर याच्यात नोट करा. सगळ्या स्टेप ही आता सुद्धा घेतलेली ही सगळे नोट करा. आणि मग आता आपण मेन पार्ट कडे येऊया, जो ऍक्टिव्हिटीचा लास्ट पार्ट आहे आपला, एक्स आणि वाय फाइंड आउट करतो. एक्सचा फॉर्म्युला काय असतो आपला, dx/d. ओके, dx/d हा फॉर्म्युला लिहायचा. मग एक स्टेप अशी हवं तर त्याच्यात ऍड करा, dx किती आलाय, 35. ओके, dx इज इक्वल टू, नेक्स्ट स्टेप करायचा, dx इज इक्वल टू, जस्ट अ मिनिट, dx इज इक्वल टू 35. जस्ट अ मिनिट, dx इज इक्वल टू 35/7. dx/d केलं होतं आपण, 35/7. 7 1 जा 7, 7 5 जा 35. सो x इज इक्वल टू किती, 5 येणार. तसं dy चा फॉर्म्युला काय, म्हणजे dy/d येणार. dy किती, त्याच्यात एक एक्स्ट्रा स्टेप करा. dy आलेला आहे 42, त्याला d ने डिवाइड करायचं 7. ओके, 7 1 जा 7, 7 6 जा 42. सो x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 6. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, x इज इक्वल टू 5 पहिल्यांदा घ्या, आणि y इज इक्वल टू 6. दॅट इज रिक्वायर्ड सोल्युशन. तर हे 15 नंबरचं जे आहे त्याचं सोल्युशन झालं, 5 आणि 6. ओके,